नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव मध्य ठिकाण आहे, या ठिकाणावर आपण आलेलो आहोत। या स्टेडियममध्ये काय सोयी आता करणार आहेत आणि नेमकं स्टेडियम कशा पद्धतीने सज्ज होणार आहे या विषयावर आपण बोलणार आहेत। आणि काही वस्तू नाहीत, काही मशीन फिट नाहीत, या विषयावर भी आपण बोलणार आहेत। आपल्या सोबत आहेत अक्षयजी बिराजदार साहेब, या ठिकाणचे अधिकारी आहेत। मुख्य अधिकारी एका बैठकीमध्ये अडकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या विशेष कामानिमित्त ते तिकडे गेले आणि त्यांचं परमिशन घेऊन अक्षय बिराजदार साहेब आज आपल्याला स्टेडियमच्या विषयावर काही माहिती देणार आहेत। आपण त्यांना विचारूया। अक्षय साहेब, नेमकं तुळजाभवानी स्टेडियममध्ये आता सध्या आता बजेट किती आलं असं तुम्हाला फिक्स आकडा माहिती सांगता आला तर चांगलीच गोष्ट आहे, पण काय काय सोयी सवलती करणार आहेत तुम्ही? आता येत्या आगामी काळात सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉलचं आस्ट्रोटर्फ मैदान होणार आहे। त्यासाठी टेंडर वगैरे त्यासाठी म्हणजे आपण चालू केलेलं आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। प्लस जे स्विमिंग पूलचं रिपेअरिंगचा प्रस्ताव आहे ते आपण DPDC नियोजन जे जिल्हा नियोजन शाखा आहे त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेले आहेत। आणि त्याच बॅडमिंटन हॉल जो आहे त्याचे पत्र्याचे रिपेअरिंगचं वगैरे त्याचंही काम लवकरच हाती घेणार आहे। आता स्विमिंग पूल जे आहे ते मागच्या 10 ते 15 वर्षापासून बंद आहे, हो। तो साधारणपणे कधी चालू होणार आहे आणि ती जी लिकेज आहे मधला, तो लिकेज पूर्ण होणार आहे का? येस, नवीन नूतनीकरणच करणार आहे त्याचं, जे स्विमिंग पूल आहे त्याचं। बरं, स्विमिंग पूल आता कधीपर्यंत चालू होईल अंदाज? आता प्रस्ताव दिलेत, आता ते निधी उपलब्ध जसं होईल त्यानुसार मग पुढे होईल। बरं, काय निधी उपलब्ध झालाय असं बी पण सांगितलं तुम्ही, ते कोणत्या वस्तूसाठी वापरण्यासाठी निधी उपलब्ध आहे? जे आपल्या इथं 400 मीटरचं सिंथेटिक ट्रॅक आणि ॲस्ट्रोटर्फ मैदान होणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे। बरं, आता ती जे आपण ओपन जिम आहे ते सगळे खराब झालेत पार्क, त्याच्याविषयी काय करणार आहे तुम्ही? त्याचे कारागिरांना संपर्क केला होता, येणार आहेत काही दिवसात, लवकरात लवकर रिपेअर होईल, अदरवाईज नवीन बसवण्यात येईल। बरं, अजून तुमच्याकडे इथं जे पहिला कराड सर म्हणून एक पैलवान होते इथं प्रशिक्षण देणारे विद्यार्थ्यांना, तसं तुम्ही एखादा पैलवान इथं अधिकृत निश्चित करणार आहेत का? पैलवान नाही, पण आपले राज्य शासनाचे क्रीडा मार्गदर्शक आहेत, जिम्नॅस्टिक, आर्चरी आणि कबड्डीचे प्रशिक्षक शासनाने नेमून दिलेले, त्यांचे त्या ठिकाणी सेंटर चालतात। बाहेरच्या ठिकाणी जिम्नॅस्टिक आपल्या इथं जे कुस्ती हॉल आहे त्या ठिकाणी जिम्नॅस्टिक सेंटर चालतं, डायट कॉलेजला आर्चरी सेंटर आणि चिखलीला कबड्डीचं सेंटर वगैरे चालतंय। बरं, इथं मातीतल्या कुस्ती खेळल्या जात नाहीत स्टेडियमवर, त्याच्यासाठी काय नियोजन केले का तुम्ही? मातीची कुस्ती आता मॅटवर आलेत कुस्ती, त्याच्यामुळे आता मातीची कुस्ती थोडं हे झाले। ऑलिम्पिक स्पर्धेत वगैरे मातीच्या पेक्षा मॅटवर होतात, त्यामुळे मॅटच जे काही उपलब्ध करता येईल आपण त्यानुसार। संडास बाथरूम जे आहेत, लेडीजचे आहेत, जेंट्सचे आहेत, त्याची स्वच्छता करण्यासाठी इथे एखादा महत्वाचा कर्मचारी नाही, त्याच्याबद्दल काय केलं नेमकं? नाही, आहेत मावशी करतात, ते रेग्युलर साफसफाई करतात। बरं, आणि आता ती बिल्डिंग जी आहे ते बिल्डिंग वापरण्याच्या लायक नाही अशा पद्धतीचं माझ्याकडे पत्र आहे, तुमच्या क्रीडा अधिकाऱ्याच्या सहीचं पत्र आहे। नेमकं त्याची व्हेरिफिकेशन केलेलं आहे का आणि ती बिल्डिंग वापरण्याच्या लायक आहे का, असं काय केले का तुम्ही? नाही, त्याचं माझ्याकडं सध्या तर काही नाही आहे, मी विचारपूस करून कळवतो। कारण खातर जमा करून घेणं खूप गरजेचं आहे। तिथे बॅडमिंटन चालतंय, काही लहान लेकरं खेळले जातात। आता येणार आहेत बॅडमिंटनचे छत दुरुस्ती करायला, ज्या वेळेला लोक येतील त्यावेळेला आम्ही व्हेरिफिकेशन करून घेऊ। बरं, त्या बिल्डिंगचा एक कोपरा ढासळला गेलाय आणि तो त्याचे रिपेअरिंगचं काम दिलेलं आहे। पण ही पूर्ण बिल्डिंग तुम्ही खात्री करून घ्या, इंजिनियर कडून तपास करून घ्या की जेणेकरून इथं जीवितहानी भावी काळामध्ये होऊ नये, ही दक्षता घेणं एक पत्रकाराचं काम आहे आणि ते तुमच्या कानावर घालणं काम आहे। तुम्ही काय केलं सध्या, मग काय करणार आहे? आता प्रस्ताव दिला, निधी मंजूर केलेला आहे, ते जे ढासळलेला भाग आहे त्याचं रिपेअरिंगचं। आता पावसाळ्यामध्ये जी येणारी जी लोक आहेत एक्झरसाईज करण्यासाठी, त्यांच्यासाठी काय आडोसा वगैरे केलाय? आडोसा आता ज्येष्ठ नागरिकाचं जे आहे ठिकाण तेच आहे सध्या। बरं, आता इथे सकाळी स्पीकर वाजताय, त्या स्पीकरचा आवाज म्हणजे 9च्या पुढे अजून चालतंय ते, तर साधारणपणे 8 वाजेपर्यंत असावे, म्हातारी माणसं वगैरे येतात ना वयोवृद्ध तिथपर्यंत, आणि 9च्या पुढे बंद असावं असं एक म्हणणं आहे। चालेल, काही हरकत नाही। आता काही नागरिक उशिरापर्यंत ठेवा म्हणतात, काही नागरिक हे करतात, सर्वांचं हे करून ताळमेळ करून तेवढं हे करू।
अजून तुम्ही स्टेडियमच्या बाबतीमध्ये जे 72 पोल आहेत बर त्या पोलवर पूर्ण लाईट आहेत का? हो, नवीन आत्ताच मार्च एप्रिल महिन्यात आपण रिपेअर करून घेतलेले सर्व पोलवर लाईट आहेत. म्हणजे हे जे तुळजाभवानी स्टेडियम आहे हो हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुसज्ज होणार आहे. म्हणजे दिवाळीच्या अगोदरपर्यंत किमान 2-4 महिन्यामध्ये तर होईल ना? कोणतं म्हणताय? हे पूर्ण स्टेडियम लाईट असू द्या, पाणी लाईट्स आहे, लाईट आहे, पाणी असू द्या. आता ते दिवाळीपर्यंत आपल्याला ड्युरेशन सांगता येत नाही जोपर्यंत आपण हे करत नाही, पण निश्चित याच्यात परिवर्तन होणार, निश्चित होईल, याची सुधारणा होणार. हो. तर हे आहेत अक्षय बिराजदार साहेब, जे यांच्यापर्यंत मिळालेली माहिती आहे ती माहिती यांनी आपल्याला दिलेली आहे. मुख्याधिकारी ज्या दिवशी येतील त्या दिवशी वर्षामध्ये आलेला पूर्ण निधी किती आला आणि किती वापरला गेला आणि अजून किती निधी मागवला गेला आहे हे आकडेवाईज आम्ही अजून पुन्हा त्यांची मुलाखत घेणार आहेत. अक्षयजीने जे त्यांना माहिती वरिष्ठांनी दिलेली आहे तेवढी माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. दिवाळीच्या अगोदरपर्यंत यावर्षी उन्हाळ्यात आपण आरो टँकचं 2000 लिटर क्षमतेचं पाणी बसवलेलं आहे, जे की यावेळेस एप्रिल मे महिन्यात जो उन्हाळा होता त्यावेळेस सर्व खेळाडू नागरिक सगळ्यांना तो उपयोगी पडलेला आहे. त्याचा स्वाद आम्ही सुद्धा घेतला. अत्यंत चांगल्या पद्धतीचं पाण्याची टाकी आहे. तिथे पाण्याची टाकी किती मध्ये आहेत? काय म्हणले? पाण्याची टाकी जी आहेत, पाण्याची टाकी जे आपल्या आरोचं पाणी येतं ते 2000 लिटरचं आहे आणि दुसरं एक पाण्याची टाकी बसवलेली 1000 लिटर क्षमतेची, जे की काय म्हणतात फिल्टर होऊन आरो मध्ये पडतं ते. बरं, कलेक्टर साहेबांनी भेट दिली का तुळजाभवानी स्टेडियमला? हो दिलेली, बरेचदा दिलेली. त्यांनी काय म्हटले त्या विषयावर? त्यांनी ज्यावेळेला उन्हाळ्यात धुराळा वगैरे उडत होता त्यावेळेला सांगितलं पाणी मारण्याचं वगैरे, तर ते पण काम केलं होतं, पाणी वगैरे मारण्याचं टँकरचं वगैरे. बरं, आता एक विशेष महत्वाची माहिती, बरं झालं ती अजून तुम्ही रिफिर केलं ते. इथं क्रिकेट खेळतात लोक. बरं. आणि सकाळी जी माणसं वयोवृद्ध असं चक्रा मारतात, फेरे मारतात, वॉकिंग करतात, त्यावेळेस बरेचसे बॉल 1-2 जणांना लागलेले आहेत. आणि जर तसं एखादं घडलं गेलं तर एखादा माणूस सुद्धा अपघातात मरण पावू शकतो. याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहे? त्यांचा टाइम बदलणार आहेत का त्या लोकांना दुसरीकडे क्रिकेट खेळायला लावणार आहेत? काय नेमकं आहे? खेळाडूंना आता ग्राउंड सोडून कसं हे करणार? आम्ही तसं सांगू तसं काळजीपूर्वक खेळा वगैरे, पण आता ग्राउंड हे खेळाडूंसाठीच आहे, क्रिकेटसाठी म्हणा, ॲथलेटिकसाठी म्हणा, तसं नागरिकांनाही किंवा मग दोघांनाही समज तुमचा जो वेळ आहे एक त्या वेळा ऍडजस्ट करून ठीक आहे तेही करू. तर पाण्याची टाकी काय म्हणतो त्यांना? आरो फिल्टर पॉइंट. आरो फिल्टर पॉइंट तो किती लिटरचा आहे? तो 2000 लिटर क्षमतेचा आहे. बघा, 2 पाणी हे करत जातो, स्वच्छ करत जातो. हा सर, तुम्ही लोकांना काय आवाहन करणार की जी वयोवृद्ध आहेत, ज्यांना BP असतो, शुगर असतो, असे सर्व लोक एक्झरसाईज करण्यासाठी या स्टेडियमवर येतात, त्यांच्याकडून काय चुका होतात आणि त्यांनी कशा पद्धतीनं या स्टेडियमची स्वच्छता करावी, काय सांगा? चुका काही होत नाही, पण जे पाण्याचे बॉटल्स किंवा रॅपर्स वगैरे, बिस्किट किंवा मग चिप्स वगैरे जे काही घेऊन येतात खेळाडू किंवा जे कोणी नागरिक वगैरे, की त्यांनी स्वच्छ एका ठिकाणी कचरा जमा, आपल्या इथं जिथं डस्टबिन आहे त्या ठिकाणी एका ठिकाणी कचरा जमा करण्यात यावा, ग्राउंडवर न टाकता. कारण तेच ग्राउंडवर राहिलं तोच कचरा नाल्यांमध्ये अडकून ग्राउंडमध्ये पाणी वगैरे साचतं. तर त्याची एक दक्षता घ्यावी नागरिकांनी स्वतःहून, की बस आम्ही तर प्रयत्न करतोय स्वच्छ ठेवण्याचे, पण नागरिकांनी स्वतःकडूनही एक थोडं आम्हाला हे करावं, मदत करावी, सपोर्ट करावी, मदत करावी. कचरा कुंडी वगैरे ठेवलेली आहेत. नगरपालिकेच्या लोकांना सूचना केलेल्या आहेत. मध्यंतरी एक कुत्रं नालीमध्ये पडली होती. हो. आणि ते कुत्रं साधारणपणे 2 दिवस होतं. पूर्ण घाणीचं साम्राज्य, वास जास्तीत जास्त येत होता. मग आम्ही नाही, ज्या वेळेला माहीत झालं त्या कुत्र्याबद्दल आम्ही त्या दिवशी तत्काळ नगर परिषदेच्या लोकांना बोलवून ते काढण्यात आले. तर काय आव्हान करा लोकांना? सर्व स्वच्छता जे आहे स्वच्छता ठेवावा, वॉशरूमला गेलं पाणी वगैरे यूज करा. तर बघा, धाराशिवच्या नागरिकांनो लक्षात घ्या, आपल्या आरोग्यासाठी आपण या ठिकाणी येतो, आपण ही स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. आपलं ग्राउंड म्हणजे आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचा सकाळचा स्वच्छवास मिळणे, ऑक्सिजन मिळणे हे महत्त्वाचं आहे. तुम्हीच जर घाण केली गेली तर तेच घाण आपल्या नाका जाणार आहे आणि पुन्हा आपल्या आरोग्याला धोका होणार आहे. म्हणून क्रीडा अधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे की आपण सुद्धा काळजी घ्या, आपलं ग्राउंड अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवा, आपल्यासोबत आणलेल्या बाटल्या तिथेच टाकू नका आणि चिप्स वगैरे आणलेले त्याचं जे खोकडं असतं ते सुद्धा तुम्ही इथं टाकू नका, अशा पद्धतीनं आवाहन केले. बघा, आरो फिल्टर पॉईंट या तुळजाभवानी स्टेडियममध्ये उन्हाळ्यामध्ये बसवलेलं आहे. अत्यंत सुंदर पाणी आम्ही पिलं गेलं ते आणि फिल्टर होऊन पाणी येत आहे. अशी सुधारणा तुळजाभवानी स्टेडियमची वारंवार व्हावी
हाच हेतू खडतर प्रवासचा आहे। या ठिकाणच्या लाईट असाव्या, रात्री फिरण्यासाठी स्वच्छ ग्राउंड असावं, चांगल्या पद्धतीनं मशीन फिट्स असाव्या, त्याची सुधारणा व्हावी आणि ज्या बिल्डिंगमध्ये बॅडमिंटन चालतंय आणि ही बिल्डिंग खरीच वापरण्याच्या लायक आहे का याची तपासणी करावी, व्हेरीफाय करावे आणि मगच लोकांना त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यायाम करण्यासाठी, बॅडमिंटन खेळण्यासाठी परमिशन द्यावं, अशी ही खडतर प्रवासची विनंती आहे, मागणी आहे। कारण एखादा माणूस तिथे दगावू नये हा हेतू आहे। तर बघूया, क्रीडा अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आहे। येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं या ग्राउंडकड सुधारणेच्या माध्यमातून हे अधिकारी लक्ष देणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर। जय हिंद, जय महाराष्ट्र।